आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विरोधकांचा सुपडा साफ करा, दुर्बीण लावूनही सापडता कामा नये. मुंबईतून अमित शहांची गर्जना. अॅनाकोंडा भूमिपूजन करून गेला, त्याला मुंबई गिळायची आहे. उद्धव ठाकरेंकडून अमित शहांचा अॅनाकोंडा असा उल्लेख. गाढवही गेले आणि ब्रह्मचारीही गेले अशी भाजपची स्थिती. ठाकरेंची टीका. उद्धव ठाकरे घरात बसलेले अजगर 25 वर्षात मुंबई गिळंकृत केली. विधानसभेतील पराभवानंतर ठाकरेंचं मानसिक संतुलन बिघडले. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची बोचरे टीका. मर्दाची औलाद असाल तर खुल्या मैदानात या, नाहीतर वोट चोरी कराल. मुंबईतून उद्धव ठाकरेंचं आव्हान. निवडणूक आयोगाला शिक्षा झाली पाहिजे बोगस मतदार यादीवरून ठाकरेंचा हल्लाबोल. मतदार याद्यांबाबत विरोधक गंभीर नाहीत. निवडणुकांमध्ये पराभव होणार म्हणून विरोधकांचं कव्हर फायरिंग. मुख्यमंत्री फडणवीसांचा टोला. वरळीत 19,333 मतदार गडबडीतले. एकाच व्यक्तीचे 2 कार्ड, नाव पत्ता सारखे पण एपिक नंबर वेगळे. आयोग भाजपसाठी काम करतोय. निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरेंनी मोठा बॉम्ब फोडला. अमित शहांची भीती निर्धार मेळाव्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मंत्री शेलारांचं उद्धव ठाकरेंना ट्विट करत उत्तर. राजस्थान, एमपी, यूपी, गुजरात, बंगालसह 12 राज्यांमध्ये एसआर प्रक्रिया होणार. उद्यापासून प्रक्रियेला सुरुवात. 7 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया चालणार. 1 नोव्हेंबरच्या मोर्चामध्ये मतदारांचा रोष दिसू द्या. आयोगाचा भोंगळ कारभार पारदर्शकपणे तरुणांसमोर मांडा. राज ठाकरेंच्या बैठकीत पदाधिकाऱ्यांना आदेश. नागपुरात दादांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात वाजले की 12 गाण्यावर लावणीचे ठुमके. प्रकार निषेधार्ह कारवाई करणार. प्रफुल्ल पटेलांचा इशारा, तर मी कलाकार. आग्रहाखातर लावणी केली. शिल्पा शाहीरकडून स्पष्ट. राष्ट्रवादीच्या कार्यालयातील लावणीचा तो व्हिडिओ प्रचंड अस्वस्थ करणारा. सुप्रिया सुळेंची टीका, तर पक्षाचे 12 वाजवून टाकलेत. आव्हाडांनी हिंडी वाचलं. राष्ट्रवादीच्या जुन्या कार्यालयात शरद पवारांसमोरही लावण्या व्हायच्या. हे सुळेंसह पक्षातील सर्वांनाच माहिती. मी स्वतःही साक्षीदार. चित्रा वाघांचा निशाणा. विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव ओढलं जात आहे. पुण्यातील जनता सुज्ञ. सर्व गोष्टी जैन समाजाच्या मनाप्रमाणेच होणार. मुख्यमंत्री फडणवीसांकडून मोहोळांची पाठराखण. मुख्यमंत्री कोरी सर्टिफिकेट घेऊन फिरत आहेत. भाजपचा माणूस दिसला की लगेच सर्टिफिकेट द्यायचं. जैन बोर्डिंग प्रकरणावरून राजू शेट्टींचा फडणवीसांवर प्रहार. आमची लढाई अजून संपली नाही. संपूर्ण डील रद्द झाली तर जल्लोष करू, अन्यथा उपोषणाला बसू. जैन मुनींचा इशारा, तर पालकमंत्र्यांकडून जैन समाजावर अन्याय. जैन मुनींची अजित पवारांवर नाराजी. जैन बांधवांच्या भावनांचा आदर ठेवून प्रकल्पातून बाहेर पडण्याचा निर्णय. कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्याबाबत विनंती करणारं पत्र ट्रस्टला ईमेल केले. गोखले कन्स्ट्रक्शनचं स्पष्टीकरण. बडे डॉक्टर तरुणी सारखीच आमची परिस्थिती झाली होती. माजी खासदार रणजित निंबाळकरांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्येचा प्रयत्न. 2 सख्या बहिणींचा आरोप. रणजित निंबाळकरांकडून ऊसतोड मजुरांना मानसिक त्रास आणि मारहाण. सुषमा अंधारेंचा आरोप. फलटणमधील पोलीस स्टेशन कोण हाताळत आहे? महिला डॉक्टर आत्महत्येवरूनही हल्लाबोल. दिवाळी अधिवेशनाची पूर्वतयारी ठप्प होण्याची शक्यता. सीएम डीसीएमच्या बंगल्याची डागडुजीसह सर्व कामांवर कंत्राटदार संघटनेचा बहिष्कार. मागील अधिवेशनातील 150 कोटींची बिलं अद्याप न मिळाल्याचा आरोप. आमदार चित्रा वाघ कळवा रुग्णालयात दाखल होताच कर्मचाऱ्यांची धावपळ. प्रसूती कक्षासमोरील धुळखात पडलेला बोर्ड कर्मचाऱ्यांनी बदलला. साफसफाई देखील केली. नांदेडच्या मुदखेडमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी तहसीलदाराची गाडी फोडली. जय जवान जय किसानच्या घोषणा. मदतीचे पैसे अद्याप न मिळाल्यानं दिवाळी अंधारात गेल्याचा आरोप. बच्चू कडूंचं समर्थन. ठाण्यात ट्रॅफिक पोलीस आणि नागरिकांचा वाद. पोलिसांनी एका तरुणाला विना हेल्मेटमुळे दंड ठोठावला, तर दुसरीकडे पोलिसच नंबर नसलेली दुचाकी चालवत असल्याचा नागरिकांचा आरोप. गरीब माणसाला तुम्ही तंग करता. अजून काय